वेलकम टू आवर चॅनल महाटेक अकॅडमी आणि आज आपण बघणार आहोत सिलेबस फॉर युअर सब्जेक्ट एम्बेडेड सिस्टीम ॲप्लिकेबल टू ऑल द इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ग्रुप. आणि आजच्या या लेक्चरमध्ये आपण डिटेल अनालिसिस करणार आहोत सिलेबसचं. व्हॉट चेंजेस फ्रॉम आय स्कीम, पॅटर्न कसं असणार आहे आणि सेपरेट प्लेलिस्ट तुम्हाला या सब्जेक्टसाठी मिळणार आहे. आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन या सब्जेक्ट रिलेटेड ऑल द लेक्चर्स तुम्ही जाऊन बघू शकता. त्याचे IMP क्वेश्चन्स असतील किंवा लास्ट मिनिट रिव्हिजन व्हिडिओ असतील, सगळे तुम्हाला या सब्जेक्टच्या प्लेलिस्टमध्ये मिळणार आहे. तर चला स्टार्ट करूया. फर्स्ट आपण बघणार आहोत हा जो सब्जेक्ट आहे एम्बेडेड सिस्टीम. ओके, सो हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे फॉर द प्रोग्राम कोड EG, ET, EX आणि IE, राईट. अजूनही काही ब्रांचसाठी हा सब्जेक्ट ॲप्लिकेबल असणार आहे. तर टोटल हा 175 मार्क्स तुम्हाला या सब्जेक्टमधून असणार आहे. त्यापैकी 30 मार्क्स तुमचे युनिट टेस्टला, 70 मार्क फायनल सेमिस्टरच्या एक्झाममध्ये 70 मार्क्सचा थेरी पेपर असणार. त्यानंतर प्रॅक्टिकलसाठी SFPR आणि FAPRमध्ये 25-25 इकडे एक्सटर्नल प्रॅक्टिकल असणार आहे. आणि त्यानंतर सेल्फ लर्निंगसाठी 25. तर टोटल अशा प्रकारे 175 मार्क्ससाठी हा तुमचा सब्जेक्ट असणार आहे. याचं अब्रिव्हिएशन आहे ESY आणि सब्जेक्ट कोड आहे 315338. ओके, सो नेक्स्ट आपण बघूया. ओके, सो बघा हा कोणत्या कोणत्या ब्रांचला ॲप्लिकेबल सब्जेक्ट आहे. तर AO ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, DE डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर EJ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, त्यानंतर EK इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर ET इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, त्यानंतर EX इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, त्यानंतर इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग. ओके, तर या सर्व ब्रांचसाठी हा सब्जेक्ट कॉमन असणार आहे. सब्जेक्ट कोड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे 315338 आणि कोर्सचं नाव आहे एम्बेडेड सिस्टीम. ओके, तर यामध्ये तुम्ही डिटेल एम्बेडेड सिस्टीम शिकणार आहात. ओके, लास्ट सेमिस्टरला सुद्धा सिमिलर काइंडचा सब्जेक्ट आय स्कीममध्ये पण होता. त्याचा कोड होता 225332. ओके, एम्बेडेड सिस्टीम, राईट. हा इलेक्टिव्ह होता फॉर ISIC आणि ह्या सर्व ब्रांचसाठी कंपल्सरी होता. बट के स्कीमचा एम्बेडेड सिस्टीम आणि आय स्कीमचा एम्बेडेड सिस्टीम यामध्ये पूर्णतः चेंज झालेला आहे. पूर्ण तुमचा सिलेबस चेंज झालेला आहे. त्यामुळे आय स्कीमचं जे मटेरियल आहे तुम्हाला एवढं ॲप्लिकेबल राहणार नाही. बघा इकडे हा थोडासा डिस्क्रिप्टिव्ह थेरी टाईप आहे आणि इकडे मोर 89C51 वरती फोकस केलेला आहे. त्यानंतर मायक्रो कंट्रोलरचं आर्किटेक्चर यामध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला घेण्यात आलेलं आहे. खूप सारे मायक्रो कंट्रोलर तुम्हाला शिकायचे आहेत. मग ते पिक असतील, AVR असेल, असेल, बघेल, राईट. लास्ट सेमिस्टरमध्ये तुम्ही फक्त मायक्रो कंट्रोलर 8051 शिकलेला आहात, जे की तुमचं बेसिक मायक्रो कंट्रोलर आहे. आणि हे जे बाकीचे आहेत, PIC असेल, AVR असेल किंवा प्रोसेसर असतील, कंट्रोलर असतील, राईट. हे जे आहेत हे ॲडव्हान्स मायक्रो कंट्रोलर आहेत. तर यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल आर्किटेक्चर किंवा डिटेल त्याचं प्रोग्रामिंग वगैरे शिकायचं नाही आहे, राईट. तर इकडे या मायक्रो कंट्रोलरचा फक्त ओव्हरव्ह्यू असणार आहे, राईट. आणि सुद्धा आहे. बघा, फीचर्स ऑफ ऑर्डिनो स्पेसिफिक AVR मायक्रो कंट्रोलर ॲटमेगा 168 आणि 328. जसं तुमचं तिकडे 8051 होतं, तसं इकडे ॲटमेगा सिरीजचे मायक्रो कंट्रोलर तुम्हाला शिकायचे आहेत. त्यानंतर कंपॅरिझन ऑफ ॲटमेगा 8 अँड ॲटमेगा 328. ओके, हे सगळं तुम्हाला या सब्जेक्टमध्ये शिकायचं आहे. त्यानंतर काही कम्युनिकेशन प्रोटोकॉल्स आहेत. हा जो तुमचा चॅप्टर आहे यामध्ये थोडेसे पॉईंट तुमचे लास्ट सेमिस्टरमधून आलेले आहेत. लाईक तुमच्या आय स्कीमचा थोडंसं सिलेबस या युनिटसाठी कॉमन आहे. बघा इकडे जसं की हे I2C असेल, CAN असेल, USB असेल किंवा सिरियल पेरिफेरल्स असतील, राईट. सो थोडाफार कम्युनिकेशन प्रोटोकॉल तुमचा सिलेबस कॉमन असणार आहे. बट यामध्ये सुद्धा अजून काही टेक्नॉलॉजी ॲड झालेली आहे. थोडाफार सिलेबस चेंज झालेला आहे, राईट. जसं इकडे बघा LoRa किंवा लो WPN हे नवीन कम्युनिकेशन प्रोटोकॉल ॲड झालेले आहेत, राईट. सो हे तुम्हाला इकडे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर युनिट 4 सुद्धा ऑलमोस्ट चेंज झालेला आहे. यामध्ये RTOS आलेला आहे. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम आहे. रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टीम RTOS हा चॅप्टर ॲड केलेला आहे. जबकि पुराणा आधीचा जो तुमचा युनिट 4 होता त्यामध्ये मोर ॲप्लिकेशन होते 8951 सोबत किंवा इंटरफेसिंग रिलेटेड होते, राईट. त्यानंतर तर युनिट 5 हा टोटली रिलेटेड टू इंटरफेसिंग ऑफ ऑर्डिनो असणार आहे. आपण हा डिटेल सिलेबस बघणार आहोत. सो फर्स्ट युनिट असणार आहे ओव्हरव्ह्यू ऑफ एम्बेडेड सिस्टीम, राईट. त्यामध्ये तुम्हाला बेसिक एम्बेडेड सिस्टीम काय असतं, त्याचे ब्लॉक डायग्राम काय आहेत, त्याचे मॉडेल्स काय आहेत हे बघायचं आहे. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम, CPUचे टाईप कोणते आहेत, मॅक्झिमम CPU स्पीड काय असते, प्रोसेसिंग पॉवर, मेमरी आणि परफॉर्मन्स. ओके, यात
ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या तुम्हाला स्टडी करायच्या. त्यानंतर एम्बेडेड सिस्टमचे क्लासिफिकेशन्स, राईट? स्मॉल स्केल एम्बेडेड सिस्टीम, मीडियम स्केल, सफिस्टिकेटेड, स्टँड अलोन, रिॲक्टिव्ह, रिअल टाईम, राईट? या बेसिसवर त्याचं क्लासिफिकेशन असतं. त्यानंतर सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ एम्बेडेड सिस्टम, राईट? जर तुम्हाला एखादी एम्बेडेड सिस्टम डिफाईन करायची असेल किंवा एखादा एम्बेडेड सिस्टम बेस्ड प्रोजेक्ट तुम्हाला बनवायचा असेल, तर त्यासाठी कोणते पॅरामीटर तुम्हाला बघावं लागतात? सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ 8051 आपण बघितला, राईट? नंबर ऑफ बीट्स किती असणार, इंटरनल रॅम, रॉम किती असणार, राईट? सेम इकडे आपल्याला काही पॅरामीटर एक्सप्लेन करायचे आहेत. त्यामध्ये असेल की ऑपरेटिंग सिस्टीम कोणती यूज करणार तुम्ही, रिलायबिलिटी कशी असणार, एन.आर.ई कॉस्ट काय असतं, युनिट कॉस्ट काय असतं, त्यानंतर साईज, फ्लेक्झिबिलिटी, टाईम टू प्रोटोटाईप, टाईम टू मार्केट, मेंटेनॅबिलिटी, करेक्टनेस आणि सेफ्टी. ओके, सर हे जे सिलेक्शन क्रायटेरिया आहेत, राईट? हे यामध्ये एक गोष्ट मला आवडली की हे खूप सारे इंडस्ट्री ओरिएंटेड आहेत, राईट? आधीचा जो तुम्ही 8051चे मायक्रो कंट्रोलर बघितले, तो आउटडेटेड आहे, राईट? इट्स अ फर्स्ट मायक्रो म्हणजे एक मोस्टली यूज किंवा खूप वेळा यूज झालेला मायक्रो कंट्रोलर होता 8051, जो की आता इंडस्ट्रीमध्ये ऑलमोस्ट यूज करत नाही आहेत, राईट? बट जे ॲक्च्युअलमध्ये यूज करतात, जे AVR बेस्ड असतील, पिक असेल किंवा तुमचं आर्म असेल, राईट? आर्म सीरीज, राईट? तर हे काय आहे, वेगवेगळ्या कंपनीच्या सीरीज आहेत मायक्रो कंट्रोलरच्या. AVRमध्ये काही 3 to 8 असेल, पिकमध्ये सेपरेट मायक्रो कंट्रोलरची सीरीज असेल आणि हे ॲक्च्युअली सध्या इंडस्ट्रीमध्ये यूज करतात, राईट? सो हे सिलेक्ट करताना कोणते पॅरामीटर लक्षात ठेवायचे, राईट? हे खूप इम्पॉर्टंट आहे. टाईम टू प्रोटोटाईप, प्रोटोटाईप काय असतं, टाईम टू मार्केट काय असतं, ह्या ज्या टर्म्स आहेत, राईट? ह्या टर्म्स ॲक्च्युअली इंडस्ट्रीशी रिलेटेड आहेत. जो तुमचा सिलेबस रिवाईज झाला आहे के स्कीममध्ये, तो मोर इंडस्ट्री ओरिएंटेड किंवा प्रॅक्टिकल ओरिएंटेड बनवण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो याच्यामधून दिसून येतोय की खरंच त्यांनी जे काम केलं आहे, लाईक फ्रॉम थेरॉटिकल टू प्रॅक्टिकल, हा जो तुमचा गॅप आहे, राईट? थेरॉटिकल एज्युकेशन आणि प्रॅक्टिकल एज्युकेशन यामध्ये कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्ही ओव्हरऑल सिलेबस जरी बघितला, तर थेअरीपेक्षाही प्रॅक्टिकलला जास्त मार्क्स आहेत तुमच्या अकॅडमिकमध्ये, राईट? आपण बघितलं फक्त 300ची थेअरी असणार आहे आणि रिमेनिंग जे मार्क आहेत तुमचे आउट ऑफ 850, ऑलमोस्ट 550 जे मार्क्स आहेत, राईट? हे तुमचे मार्क्स तुमच्या ॲक्टिव्हिटीमधून मिळणार आहेत. मग ते प्रॅक्टिकल असेल, इंटर्नशिप असेल, राईट? तर तुमचा युनिट 2 जो आहे, तो आहे मायक्रो कंट्रोलर आर्किटेक्चर, राईट? जसं आपण 8051 बघितला, त्याचं आर्किटेक्चर तुम्ही बघितलं. बट जे नेक्स्ट जनरेशन मायक्रो कंट्रोलर आहेत, लेटेस्ट आहेत, ओके? त्यामध्ये काही फेमस सीरीज आहेत ज्या ॲक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये यूज होतात. त्यामध्ये पिक असेल, AVR असेल किंवा आर्म असेल, राईट? तर या सगळ्या मायक्रो कंट्रोलरचे फीचर्स आणि ॲप्लिकेशन्स तुम्हाला बघायचे आहेत. तर जनरली पिक, AVR आणि आर्म हे काय आहेत, वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरनं डिझाइन केलेले मायक्रो कंट्रोलर आहेत, राईट? किंवा मायक्रो कंट्रोलरच्या सीरीज आहेत. प्रत्येक पिक सीरीजमध्ये तुम्हाला खूप सारे कंट्रोलर मिळतील, AVRमध्ये मिळतील किंवा आर्ममध्ये मिळतील, राईट? तर AVR जो आहे जनरली तो 8 बीटचा आहे, जो इनिशियली ॲटमेल नावाच्या कंपनीनं डिझाइन केलेला आहे, ओके? आणि हा जो AVR आहे, तो बेस्ड ऑन हार्वर्ड आर्किटेक्चर आहे. जसं तुम्ही 2 आर्किटेक्चर बघितलेले बघा, एक हार्वर्ड आणि एक वॅन न्यूमन, राईट? लास्ट सेमिस्टरला. त्यानंतर जो पिक आहे, तो बेसिकली डेव्हलप केलेला आहे मायक्रोचिप टेक्नॉलॉजीनं, राईट? पिक मायक्रो कंट्रोलर सीरीज. पिकमध्ये सुद्धा तुम्हाला 8 बीट, 16 बीट, 32 बीटचे मायक्रो कंट्रोलर बघायला मिळतात, जे तुम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनसाठी यूज करता किंवा कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स असेल, त्यामध्ये सुद्धा पीक यूज होतो, राईट? त्यानंतर जे आर्म आहे, ते खूप साऱ्या मॅन्युफॅक्चररनी मिळून बनवलेलं आहे. जसं आपण बघतो की जर मोबाईल घेता तुम्ही, राईट? सो सपोज तुम्ही जर एखादा मोबाईल घेता, तर तो मोबाईल वेगवेगळ्या कंपनीचा असतो, राईट? जसं की Appleचा असेल, Samsungचा असेल, राईट? Vivoचा असेल किंवा Oppoचा असेल, राईट? सेम हे मायक्रो कंट्रोलर सुद्धा वेगवेगळ्या कंपनीने बनवलेले आहेत. त्यांचे स्वतःचे आहेत. जसं की टेक्सास इन्स्ट्रुमेंट असेल, ST मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा NXP असेल, राईट? तर हा जो आर्म आहे, तो खूप साऱ्या कंपनीने मिळून बनवलेला आहे. ARM मायक्रो कंट्रोलर सीरीज, राईट? जनरली तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा ARMचे काही कोर वापरतात. ARM Cortex M0 असेल, M3 असेल, M4 असेल, राईट? हे खूप सारे हाय पॉवरफुल कंट्रोलर आहेत जनरली जे ARMचे आहेत, राईट? 32 बीट किंवा 64 बीटचे कंट्रोलर ARM सीरीजमध्ये आहेत. तर हे तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं आहे. त्यानंतर AVRमध्ये तुम्हाला थोडंसं डीपमध्ये जायचं आहे आणि AVR सीरीजमध्ये Atmega 8
राईट. आणि एटमेगा 328 हे 2 मायक्रो कंट्रोलर, जे की तुमच्या Arduinoमध्ये जो मायक्रो कंट्रोलर यूज केलाय तो एटमेगा 328 असतो जनरली, राईट. Arduino बोर्ड जर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये 328 नावाचा मायक्रो कंट्रोलर यूज करतात. त्यानंतर फीचर्स ऑफ Arduino स्पेसिफिक AVR मायक्रो कंट्रोलर एटमेगा 168 आणि 328, राईट. सेम मायक्रो कंट्रोलर Arduinoमध्ये यूज केलाय. Arduino हा एक बोर्ड आहे जो डायरेक्ट Arduinoचा जो प्लॅटफॉर्म आहे प्रोग्रामिंगचा तो सपोर्ट करतो, आणि त्या बोर्डमध्ये एक मायक्रो कंट्रोलर यूज केलाय तो तुमच्या एटमेगाचा आहे. एटमेगाचा 328 असेल किंवा 168 असेल, आणि तो कोणी बनवलाय? ॲटमेल नावाच्या कंपनीनं बनवलाय. ओके. सो हे तुम्हाला शिकायचंय. हा पण सुद्धा प्रॅक्टिकल ओरिएंटेड किंवा इंडस्ट्री ओरिएंटेड चॅप्टर मी म्हणू शकता. त्यानंतर कम्युनिकेशन स्टँडर्ड अँड प्रोटोकॉल, राईट. जसं बघा की मी तुमच्याशी कम्युनिकेट करतोय, राईट. कम्युनिकेट करताना मी काय करतोय? एक लँग्वेज यूज करतोय, राईट. जनरली मी मराठी यूज करतो इकडे, राईट. मराठी. तर ही काय झाली? आपली लँग्वेज झाली यूज करायची, किंवा तुम्ही एखाद्या मित्रासोबत बोलताय, तर तुम्ही एक लँग्वेज यूज करताय, आयदर मराठी, हिंदी और इंग्लिश, राईट. सो सेम ज्यावेळेस 2 एम्बेडेड सिस्टम असेल, सपोज हा माझ्याकडे एक एम्बेडेड सिस्टम असेल किंवा एक डिव्हाइस असेल आणि इकडे दुसरा एक डिव्हाइस असेल, राईट. जर यांना कम्युनिकेशन करायचं असेल, राईट, यांना जर डेटा एक्सचेंज करायचा असेल किंवा काही कंट्रोल सिग्नल द्यायचे असेल, तर त्यासाठी काहीतरी लँग्वेज लागेल, राईट. सो त्यालाच काय म्हणतो आपण? प्रोटोकॉल्स, राईट. कम्युनिकेशन प्रोटोकॉल्स. आणि ते स्टँडर्डाइज केलेले असतात, म्हणजे त्यांचं फिक्स फ्रेम असते की तो कोणत्या कोडिंगचा यूज करेल, डिकोडिंग काय असेल त्याच्यामध्ये, सिक्युरिटी मेथड असेल का? ओके. सो हेच काय असतं की कम्युनिकेशन स्टँडर्ड प्रोटोकॉल, राईट. सो एका कंट्रोलरला दुसऱ्या कंट्रोलर सोबत, किंवा एका एम्बेडेड सिस्टमला दुसऱ्या एम्बेडेड सिस्टम सोबत, किंवा एखाद्या कंट्रोल डिव्हाइस सोबत किंवा कम्प्युटर सोबत जर कम्युनिकेट करायचं असेल, तर त्याला एक स्पेसिफिक प्रोटोकॉलची गरज असते. तर ते प्रोटोकॉल तुम्हाला या युनिटमध्ये शिकायचे आहेत. मग त्यामध्ये कोणते आहेत बघा? I2C आहे, CAN आहे आणि USB आहे. USB म्हणजे जसं तुम्ही माऊस बघितलंय, राईट. माऊसला काय असतंय? USB असतं. म्हणजेच काय करतो? तुमचा जो माऊस आहे, राईट, हा तुमचा माऊस असेल, तर हा जेव्हा पीसीला कम्युनिकेट करतो किंवा तुमच्या सीपीयू सोबत कम्युनिकेट करतो, त्यावेळेस तो जो कम्युनिकेशन प्रोटोकॉल वापरतो तो कोणता वापरतो? USB, राईट. तर USB काय आहे? USB हा एक कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे. जसं आपल्याला वाटतं की USB म्हणजे एक USB पोर्ट आहे, राईट. USB पोर्ट पोर्ट हा झाला तुमचा हार्डवेअर पार्ट, राईट. USB पोर्ट, कारण आपण USB कम्युनिकेशनसाठी तो पोर्ट यूज करतो, म्हणून आपण त्याला USB पोर्ट म्हणतो. बट ॲक्चुअलमध्ये USB काय आहे? तर एक कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे, राईट. प्रोटोकॉलमध्ये खूप सारे टाईप पडतात बघा. सीरियल प्रोटोकॉल असतील, पॅरलल प्रोटोकॉल असतील किंवा वायरलेस असेल, राईट. तर जनरली I2C, CAN आणि USB हे सीरियल आहेत, जे सिरियली डेटा ट्रान्सफर करतात. त्यानंतर सीरियलमध्ये अजून काही आहेत. SPI आहे, सीरियल पेरिफेरल इंटरफेस. त्यानंतर 61850 गूज नावाचा प्रोटोकॉल आहे फॉर इलेक्ट्रिक पॉवर सिस्टीम, राईट. इलेक्ट्रिक पॉवर सिस्टीममध्ये हा वापरतात. त्यानंतर वायरलेस प्रोटोकॉल IRDA, ब्लूटूथ तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर झिगबी आहे. त्यानंतर वायफाय तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर लोरा आणि लो WPAN. ओके. तर हे सगळे प्रोटोकॉल्स तुम्हाला या युनिटमध्ये शिकायचे आहेत. त्यानंतर 4 युनिट आहे तुमचा रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टीम, राईट. जसं आपल्या लॅपटॉपमध्ये आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम यूज करतो, राईट. विंडोज असेल किंवा आपल्या मोबाईलमध्ये अँड्रॉइड यूज करतो आपण, राईट. अँड्रॉइड OS. ओके. किंवा लिनक्स असेल, राईट. काही पीसीमध्ये लिनक्स OS यूज करतात किंवा काही मोबाईलमध्ये iOS यूज करतात, जी की Appleची आहे, राईट. सेम जेव्हा तुम्ही एखादा एम्बेडेड सिस्टमचा प्रोजेक्ट बनवता आणि त्यामध्ये खूप साऱ्या टास्क असतील, खूप सारे फंक्शन्स तुम्ही डिफाईन केले असतील, तर त्यावेळेस ते प्रॉपरली एक्झिक्यूट होण्यासाठी तुम्हाला काहीतरी ऑपरेटिंग सिस्टम लागणार, राईट, त्या प्रॉडक्टला रन करण्यासाठी. तर त्यासाठी आपल्याकडे काही RTOS आहेत. RTOS स्टँड फॉर रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम, राईट. सो तुम्हाला RTOS म्हणजे काय ते बघायचं आहे. ऑपरेटिंग सिस्टम जनरल आणि रिअल टाईममधला डिफरन्स बघायचा आहे. त्यानंतर रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टमचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात? रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टममध्ये कन्सिस्टन्सी, रिलायबिलिटी, स्केलेबिलिटी, परफॉर्मन्स आणि प्रेडिक्टेबिलिटी. ओके. हे सगळे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला डिटेलमध्ये बघायचे. त्यानंतर RTOSचे फंक्शन काय असतात? ते टास्क कसे मॅनेजमेंट करतात? इंटर टास्क कम्युनिकेशन कसं करतं? मल्टीटास्किंग काय असते त्यामध्ये? शेड्यूलिंग अल्गोरिदम काय असतो? रिसोर्स अलोकेशन, इंटरप्ट हँडलिंग, हे सगळ्या गोष्टी आहेत रिलेटेड टू RTOS, त्या तुम्हाला शिकायच्या आहेत. त्यानंतर फीचर्स ऑफ RTOS काय असतं? वॉचडॉग टायमर काय असतं आणि सेमफोर काय असतं, राईट. हे तुम्हाला शिकायचं आहे. त्यानंतर डेडलॉक काय असेल? रिझन ऑफ ऑकरन्स, हँडलिंग ऑफ डेडलॉक. ओके. तर
जनरली रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम कोणत्या एम्बेडेड सिस्टममध्ये यूज करतात, जिथे हायली मल्टिपल टास्क तुम्हाला कंट्रोल करायचे असतात. टाईम क्रिटिकल ॲप्लिकेशन असेल, जसं की डिफेन्स रिलेटेड असतील, मिसाईल लॉन्चिंग वगैरे, किंवा खूप कॉम्प्लेक्स मशीन्स असतील मेडिकलच्या, किंवा काही ऑटोमोटिव्ह ई-सी-ओ असेल, राईट? त्यामध्ये सुद्धा ऑपरेटिंग सिस्टम यूज करतात. ओके. जसं की स्मॉल आहे, Arduino बेस जर तुम्ही एखादा प्रॉडक्ट बनवला, तर त्यामध्ये तुम्हाला OSची गरज पडत नाही. ओके. त्यानंतर लास्ट चॅप्टर आहे इंटरफेसिंग विथ ऑर्डिनो, राईट? बघा, हा चॅप्टर इम्पॉर्टंट का असणार आहे, कारण या सेमिस्टरला तुम्ही काय देणार आहेत, प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन देणार, राईट? आणि नेक्स्ट सेमिस्टरला तुम्हाला काय करायचं आहे, ॲक्च्युअल प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे, राईट? बघा, जर तुम्ही ऑर्डिनो शिकलात, राईट? ऑर्डिनो शिकला किंवा ऑर्डिनोची प्रोग्रामिंग तुम्हाला थोडी जरी समजली, एंटायर प्रोग्राम समजायची गरज नाही आहे. बेसिक इंटरफेसिंग, ऑर्डिनो यूज कसा करायचा, सिंपल प्रोग्राम कसा करायचा, आणि कोणते सेन्सर कसे कनेक्ट करायचे, एवढं जरी तुम्ही शिकला, तर तुम्ही तुमचा प्रोजेक्ट स्वतः बनवू शकता, राईट? तुम्हाला कुठेही कोणालाही काही विचारायची गरज नाही आहे. Arduino शिकला तर तुम्ही कोणताही प्रोग्राम रन करू शकता, कोणताही प्रोजेक्ट डिझाइन करू शकता, आणि स्वतःची स्वतः कॉलेजला सबमिट पण करू शकता, राईट? सो Arduino शिकणं इम्पॉर्टंट आहे. आणि यामध्येच तुम्हाला खूप सांगितलेलं आहे, की Arduino तुम्हाला काय 3 टाइपचे आहेत बघा, युनो, नॅनो आणि मेगा. डिपेंड्स ऑन द GPIO पिन आणि इंटरनल रॅम, रॉम. ओके. त्यानंतर Arduinoची ब्लॉक डायग्राम काय आहे, पिन फंक्शन काय आहे Arduinoचं, हे तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर काही फंक्शन्स आहेत Arduinoमध्ये, मॅथ असतील, एनालॉग आय-ओ असतील, डिजिटल आय-ओ, टायमर, राईट? त्यानंतर इंटरफेसिंग, जसं तुम्ही लास्ट टाईम 8051 सोबत इंटरफेसिंग केली आहे, सेम इकडे कीबोर्ड, LCD, 7 सेगमेंट LCD, LED, 7 सेगमेंट LED, रिले, स्टेपर मोटार आणि DC मोटार. ओके. या सर्वांसोबत तुम्हाला काय करायचं आहे, Arduino इंटरफेस करायचा आहे, आणि हे सर्व केलं तर तुम्ही याला एक प्रोजेक्ट बनवू शकता, राईट? काहीतरी ॲप्लिकेशन देऊन तुम्ही तुमचा प्रोजेक्ट स्वतःच रन करू शकता आणि बनवू शकता. त्यानंतर सेन्सर इंटरफेसिंग विथ Arduino, काही सेन्सर आहेत, त्यामध्ये टेम्परेचर सेन्सर असेल किंवा अल्ट्रासॉनिक सेन्सर असेल, राईट? मोस्ट ऑफ द प्रोजेक्टमध्ये अल्ट्रासॉनिक सेन्सर यूज करतात. सो सांगायचं एवढंच, की जर तुम्हाला हा चॅप्टर समजला, तर तुम्ही तुमचा प्रोजेक्ट स्वतः करू शकता. ओके. ओके. तर हे झालं ऑल अबाउट तुमच्या सब्जेक्टविषयी, एम्बेडेड सिस्टम. आणि या सब्जेक्टचे लेक्चर लवकरच आपल्या चॅनलवरती मिळणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. आपण लवकरच तुमचे सिलेबसचे लेक्चर, डिटेल लेक्चर अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत.